सरप्राईज नाही बघायचंय? बघ का मला बघायचं बघ, तुला काय बघायचं? तरी मी दाखवणार. बघ तुला नाही बघायचं तरी दाखवणार. अरे देवा, ये गडबड है बाबा. अरे बंद करा डोळे. तुम्ही बंद करणार तोवर येणार नाही. बंद करा डोळे. उघडा उघडा. केकच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. हळूहळू केकच्या ऑर्डर वाढल्या आणि त्याचा रूपांतर व्यवसायामध्ये झाला. आज 25 वर्षाची मिताली दत्ता ही स्वतः केकचा व्यवसाय खूप उत्तमरित्या सांभाळत आहे. मिताली हिने स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी केली होती. पाहूया मितालीचा स्पर्धा परीक्षांपासून ते केकच्या व्यवसायापर्यंतचा प्रवास. नमस्कार, माझं नाव मिताली चिंतामणी दत्ता आणि मी व्यवसाय केकचा बिझनेस बेसिकली 2020 पासून सुरू केला. त्यामध्ये मी हा बिझनेस रन करते. सो मला बेसिकली 2018ला मी शिकली होते केक कसं. अरे रडली. विचार केला की शिकूया जस्ट फॉर नॉलेज आणि कसं होतं बिझनेस करायचं. काही आयडिया नव्हती माझ्या तेव्हा डोक्यात. काही फोर्स करत होते की तू गव्हर्नमेंट नोकरी त्यामुळे. सो मग मी 2019 पासून प्रिपरेशन स्टार्ट केली आणि त्यानंतर मग 2020ला लॉकडाऊन आला. तो 2020 पासून चालू केला. पण फुल फ्लेज मी 2022 पासून सुरू केला. बिकॉज घरी फ्रीज वर काय नव्हतं आणि माझ्या बिझनेससाठी फ्रीज आणणार एवढी आमची परिस्थिती सुद्धा नव्हती. सो माझे जे फ्रेंड्स आहेत जवळ राहते ज्यांच्या घरी तेव्हा फ्रीज होते त्यांच्या घरी मी जायचे आणि सेट करायला केक्स ठेवायचे आणि सेट करून झाल्यानंतर मग परत घरी आणून मग मी ते जे माझे कस्टमर्स आहेत त्यांना आणून द्यायचे. अशी माझी सुरुवात झाली. 2020 आपण कुठे होतो मम्मी? त्याची कृपा. एक एक गोष्ट तो देतोय आपल्याला. तो यायच्या आधी एवढं सगळं होईल असं वाटलं पण नव्हतं. अशीच पुढे जा. अरे रडले दोघं पण. अरे बाबा असते तर खूप खुश असते. वाटलेलं की हे काय नाही करणार पण त्याचं नाव ते हीच करते. कसं वाटलं माझं सरप्राईज? पहिल्यांदा बघितलं ना? न्यूजवर आली आहे ती मम्मी. आता सगळीकडे जाणार. तू रडले पण जाणार सगळीकडे. आणि तुम्हाला टीव्हीवर आणू ना? आम्हाला टीव्हीवर आणण्यापेक्षा लोकांना मोटिवेट करण्यात तुझं खूप यश असेल या बाबतीत. की आताचे यंगस्टर्स असे आहेत की जे घाबरतात ह्या गोष्टी करायला. पण जर घरातल्यांनी जर त्यांचा पाठिंबा त्यांना दिला, त्यांना साथ दिली तर कदाचित ती लोक पण या स्टेजवर येऊ शकतील. त्या स्टेजवर तू आली आहेस. हा ऑफकोर्स हे इझिली मिळाले असं नाही आहे. खूप स्ट्रगल केले. त्यामुळे ते स्ट्रगल फक्त आम्हाला माहिती आहे. आमच्याबरोबर असणाऱ्या लोकांना माहिती आहे की तिने काय मेहनत केली आहे, तिने या स्टेजवर पोहोचायला काय काय गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे यंगस्टर्ससाठी ही खूप मोटिवेट करण्यासारखी गोष्ट आहे की आज ती या स्टेजवर येऊन उभी आहे एवढ्या कमी वयात. जिथे मी विचार पण नाही केलेला की मिताली एवढं सगळं करेल आणि इथे येईल. कारण दरवर्षी तिने प्रत्येक वर्षी तिने नवीन गोष्ट ट्राय केली आहे. मी प्रत्येक वेळेला तिला म्हटलंय की मी त्या एक कोणती तरी गोष्ट घेऊन पुढे चल. प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी तिने ट्राय केल्या. मला माहित नव्हतं की ती एका गोष्टीवर ठामपणे उभी राहील आणि ती गोष्ट करेल आणि ती एवढी पुढे नेईल ती गोष्ट आणि एवढी अचीव करेल सगळ्या गोष्टी एवढ्या लवकर.
ते मला वाटलं नव्हतं. मला असं वाटलेलं की ठीक आहे, दरवर्षी कोणती तरी नवीन गोष्ट ट्राय करते, तशी ही पण एक गोष्ट आहे तिच्या लाईफमधली ज्याच्यामध्ये ती सक्सेस होईल आणि आज इथवर पोहोचेल हे वाटलं नव्हतं. सगळं काही तुमच्या कृपेमुळे, तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे झालं. असं तिला सपोर्ट करत राहा. आम्ही तर आहोतच, पण त्याबरोबर तुम्ही पण तिच्या सोबत राहा हीच देवापुढे प्रार्थना करते. आणि गणू बाप्पाने तिला स्ट्रेंथ दिली आहे इथे पोहोचण्याची, तर असाच तो तिच्या पाठीशी उभी राहील. तुम्ही पण तसेच उभे राहा तिच्या पाठीशी, एवढीच विनंती. थँक्यू. स्पीच द्यायला सांगितलेलं का तुला? आता ते आलं असं. तुला कसं वाटतंय आज इकडे ती पोहोचली आहे? टीव्हीवर दिसते, तू आजपर्यंत सगळ्यांना बघत होतीस टीव्हीवर, आज तुझी मुलगी टीव्हीवर आहे, सोबत तुला पण आणलंय. विचार केलेला इकडे पोहोचायला है ना? तुझी ओरडायची ना फोन मध्ये, काय करत असतेस एकसारखं, अभ्यास कर अभ्यास कर. मग आता लोकांना बोलशील ना, आता लाज नाही ना वाटणार की माझी मुलगी केक बनवते? तुला पहिला वाटायची ना की मी काय सांगू लोकांना, केक बनवते माझी मुलगी. आता काय बोलशील? हा मम्मी, आता लाज वाटणार? आता त्यांना सांगेल तुम्ही टीव्हीवर बघा ती काय करते ते काय करते. आता टीव्हीवर बघा असं सांग. आता लाज नाही वाटणार ना? न्यूज 18 लोकमत यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे आणि मी या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करते, तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. अँड थँक्यू सो मच लोकमत 18, तुम्ही माझे व्हिडिओ फीचर केले याबद्दल. सो दिस वॉज द ब्लॉग. हे अजून एक सरप्राईज होतं. जसं सिल्वर प्ले बटन मिळालं तसंच हे सुद्धा होतं. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे एवढ्या लवकर असं काही होईल आणि म्हणजे मी या प्लॅटफॉर्मवरती येईन. म्हणजे मनात कुठेतरी होतं की व्हायचं आहे आपल्याला, एवढ्या लेवलपर्यंत पोचायचं आहे, अजून खूप काही करायचं आहे, बट हे एवढ्या लवकर होईल नव्हतं खरंच माहीत. म्हणजे गणपती बाप्पा यायला 4 दिवस बाकी आहेत आणि हे ते यायच्या आधीच होतं. जसं सिल्वर प्ले बटन आलं म्हणजे त्याचीच ब्लेसिंग्स आहे माझ्यावरती आणि तुमचा सपोर्ट आहे, त्यामुळे होतं आहे सर्व. सो व्हिडिओ कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच. बाय.